वरदशंकर व्रत पूजेसाठी लागणारे साहित्य: समई, निरांजन, चौरंग, चंदन, निवडलेले तांदूळ, बिल्वपत्र 108 किंवा 1008, पंचामृत, यामध्ये दही, दूध, तूप, मध, साखर असे एकत्र केलेले असावे. केळी, फळे, 1 नारळ, 2 जानवी, शिवलिंग, गणपतीची मूर्ती, दुर्वा, नंदी, शंख, घंटा, हळद, कुंकू, गुलाल, अक्षता, रांगोळी, मुख्यतः पांढरी फुले, नाना प्रकारची फुले, फुलांच्या माळा, उदबत्ती, कापूर, कापसाच्या वाती, तूप, आकपेटी, समईसाठी तेल, 20 विड्याची पाने, 5 खारीक, खोबरे वाटी, 5 बदाम, 25 सुपाऱ्या, 2 आंब्याचे डहाळे, सुतळगुंडा, पाट, अत्तर, गरम पाणी, पळी, पंचपात्र, मोठे पातेले, कापसाचे वस्त्र, 21 मण्यांचे लाल आणि 11 मण्यांचे पांढरे, 4 केळीचे खांब, गूळ, शंकराचा फोटो, गहू किंवा तांदूळ, दक्षिणा, तांब्याचा किंवा पितळेचा तांब्या 2, त्यावर ठेवायचे ताम्हणे 2 आणि अभिषेक पात्र. एवढे साहित्य वरदशंकर पूजा करण्यासाठी लागते. श्री गणेशाय नमः. पुरुषांनी कपाळाला कुंकुम तिलक लावून घ्यायचा. स्त्रियांनी हळदी कुंकू कपाळाला लावून घ्या. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. आता घरातल्या देवासमोर 2 विड्याची पानं, त्यावर नाणं आणि सुपारी असं ठेवून नमस्कार करायचा. त्यानंतर घरातील सर्व वडीलधाऱ्यांना नमस्कार करून इथे पाटावर येऊन बसायचं. आता आचमन करूया. 3 वेळा पाणी घ्यायचं, पोटात घ्यायचं आणि हातावरून 4थ्यांदा सोडायचं. परत 3 वेळा पोटात पाणी घ्यायचं आणि हातावरून 4थ्यांदा सोडायचं. मी आता नावं घेतो. ओम श्री केशवाय नमः. ओम श्री नारायणाय नमः. ओम श्री माधवाय नमः. पाणी सोडा. पुनराचम्यम. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अधोक्षजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेन्द्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्रीकृष्णाय नमः. प्रणवस्य परब्रह्म ऋषिः निर्च्युत परमात्मा देवता
देवी गायत्री छन्दः प्राणायामे विनियोगः। ॐ भूः ॐ भुवः ॐ स्वः ॐ महः ॐ जनः ॐ तपः ॐ सत्यम्। आता गायत्री मंत्र म्हणायचा। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। आता स्वतःच्या उजव्या कानाला आणि नंतर डाव्या कानाला उजव्या हाताने स्पर्श करायचा। ओम आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्मभूर्भुवस्वरोम। आता हातात अक्षता घ्यायच्या आणि देवासमोर हात जोडून बसायचं, देवाचं ध्यान करायचं। ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः। इष्टदेवताभ्यो नमः। कुलदेवताभ्यो नमः। ग्रामदेवताभ्यो नमः। स्थानदेवताभ्यो नमः। वास्तुदेवताभ्यो नमः। मातृपितृभ्यां नमः। श्रीवरदशङ्कराय नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः। सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। निर्विघ्नमस्तु सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः। द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहेश्च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्यै न जायते। शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते। सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाममङ्गलम्। येषां हृदिस्थो भगवान् मङ्गलायतनं हरिः। तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेऽङ्घ्रियुगं स्मरामि। लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः। येषाम् इन्दिवर्षामो हृदयस्थो जनार्दनः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणौम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः। सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः। सर्वेष्वाराब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः देवादिशन्तु नः सिद्धिं ब्रह्मेशान् जनार्दनाः। आता आपण संकल्प करूया। श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्राह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्या दक्षिणतीरे शालिवाहनशके शुभनामे शुभकरणे एवं गुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ। आता स्वतःचं नाव घ्या आणि त्यानंतर मी म्हणतो तसं म्हणायचं। मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम् अस्माकं सकुटुम्बानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुरारोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थं सकल पीडा परिहारार्थं मन इप्सित सकल मनोरथ सिद्ध्यर्थं श्री वरदशंकर देवता
प्रीत्यर्थं यथा ज्ञानेन यथा मिलित उपचारद्रव्यैः ध्यान आवाहनादि षोडश उपचार पूजनम अहम करिष्ये. आता उजव्या हाताने पाणी सोडा. तत्रादौ निर्विघ्नतास्थित्यर्थं महागणपती पूजनम करिष्ये. परत पाणी सोडा. तथा शरीरशुद्ध्यर्थं षडंगन्यासं कलश शंख घंटा पूजनम. तथा च तत्रादौ अष्टदिक्पाल नंदी वरुण लक्ष्मी विष्णु सोमराज भगवती भवानी पार्वती जया सहित श्री वरद शंकर पूजा कलश स्थापनम अहम करिष्ये. आता उजव्या हाताने पाणी सोडा. सगळे अक्षता सोडा त्या. आता आपण गणपती पूजन करूया. ओम गणानां त्वा शौनको कृत्समदो गणपतिर्जगति गणपत्या आवाहने विनियोगः. ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनः शृण्वन्नोतिभिसिद्धसाधनं वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आता गणपतीवरती अक्षता व्हाव्या. अस्मिन् पूगी फले ऋद्धिबुद्धिसहित महागणपतिं सांग सपरिवारं सायुधं सशक्तिकं आवाहयामी. आता गणपतीचं ध्यान करायचं आहे. पुन्हा अक्षता वहा. ओम भूर्भुवस्वः महागणपतिं ध्यायामी. आता पुन्हा अक्षता वहा. ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः आसनार्थे अक्षतान् समर्पयामी. आता गणपतीची मूर्ती तामनात घेऊन त्याला स्नान घालूया. खाली घ्या तामनामध्ये. ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः पाद्यं समर्पयामी. पळीभर पाणी गणपतीला वाहायचं. त्यानंतर पुन्हा अजून एकदा पाणी वहा. ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः अर्घ्यं समर्पयामी. आता गंध अक्षतांनी युक्त असलेलं पाणी पुन्हा एकदा वहा. ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः. आता पुन्हा एकदा पाणी वहा. आचमनीयं समर्पयामी. पुन्हा एकदा पाणी वहा. ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः स्नानं समर्पयामी. आता गणपतीची मूर्ती स्वच्छ धुवून पुसून जागेवर ठेवा. सुप्रतिष्ठितमस्तु. ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः. आता गणपतीला कापसाचं वस्त्र अर्पण करा. वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं समर्पयामी. त्यानंतर जानवं घाला. ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः यज्ञोपवीतं समर्पयामी. त्यानंतर गणपतीला चंदन लावा. ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामी. आता अक्षता वहा. ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामी. आता गणपतीच्या डाव्या बाजूला रिद्धी सिद्धी आहेत असं कल्पून हळद कुंकू शेंदूर आणि काही सुवासिक द्रव्य वहा. रिद्धिसिद्धिभ्यां नमः हरिद्रां कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामी.
ओम भूर्भुवः स्वः. आता गणपतीला शेंदूर, अष्टगंध, अर्गजा अशी जी काही सुवासिक फुलं वगैरे असतील आणि दुर्वा हे सर्व वाहा. ओम भूर्भुवः स्वः महागणपतये नमः. सिंदूरं परिमलद्रव्याणि च समर्पयामि. ओम भूर्भुवः स्वः महागणपतये नमः. कालोद्भवपुष्पाणि दुर्वांकुरांश्च समर्पयामि. ओम भूर्भुवः स्वः. आता गणपतीला धूप म्हणजे उदबत्ती आणि दिवा लावून ओवाळा. ओम भू प्रथम उदबत्तीने ओवाळा, त्यानंतर दिव्याने ओवाळा. ओम भूर्भुवः स्वः महागणपतये नमः. धूपं दीपं च समर्पयामि. आता गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवूया. तिथे मंडल काढायचं, चौकोनी मंडल काढायचं, त्यावर गुळ खोबरे ठेवायचं आणि भोवती पाणी फिरवायचं आणि मी सांगतो त्याप्रमाणे करायचं. ओम भूर्भुवः स्वः महागणपतये नमः. नैवेद्यार्थे गुडखाद्य नैवेद्यं समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे स्वाहा. पाणी एकदा ताम्हनात सोडा. नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि. नंतर 3 वेळा पाणी परत ताम्हनात सोडा. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. आता तिथे विडा असेल त्याच्यावर आणि एका फळावरती पाणी घाला. मुखवासार्थे पूगी फलतांबूल सुवर्ण निष्क्रिय दक्षिणां समर्पयामि. ओम भूर्भुवः स्वः महागणपतये नमः. आता गंध फूल अक्षता मंत्रपुष्पांजली म्हणून गणपतीला वाहा. मंत्रपुष्पं समर्पयामि. ओम भूर्भुवः स्वः महागणपतये नमः. आता हात जोडा. नमस्करोमि कार्यमे सिद्धिमायातु प्रसन्ने त्वयि धातरि. विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि सुरनायक. ओम भूर्भुवः स्वः महागणपतये नमः. प्रार्थनां समर्पयामि. अनेन कृतपूजनेन महागणपती प्रीयताम्. आता गणपतीची पूजा झाली. आता न्यास करूया. मी सांगेन त्याप्रमाणे करायचं. पृथिवीति मंत्रस्य मेरुपृष्ठ ऋषिः. कूर्मो देवता सुतलं छंद आसने विनियोगः. ओम पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता. त्वं च धारय मां देवी पवित्रं कुरु चासनम्. इति आसनं विधाय ओम अपसर्पन्तु ते भूता ये भूता भूमि संस्थिताः. ये भूता विघ्नकरार्वर्तारस्ते कच्छन्तु शिवाज्ञया. अपक्रामन्तु भूतानि पिशाच्चा सर्वतो दिशं. सर्वेषां विरोधेन पूजाकर्म समारभे. इति भूतोत्सादनं कृत्वा अथ षडङ्गन्यासः. ओम भूर्भुवः स्वः हृदयाय नमः. छातीला उजवा हात लावा. ओम भूर्भुवः स्वः शिरसे स्वाहा. मस्तकाला हात लावा. ओम भूर्भुवः स्वः शिखायै वषट. शेंडीला हात लावा. ओम भूर्भुवः स्वः कवचाय हुम. हाताची उंजळ करून छातीकडे 3 वेळा फिरवावी. ओम भूर्भुवः स्वः नेत्रत्रयाय वौषट. डोळे आणि भुवईमध्ये हात लावावा. ओम भूर्भुवः स्वः अस्त्राय फट. टाळी वाजवावी. इति दिग्धंबः. आता कलशाची पूजा करूया. कलशामध्ये गंध फूल अक्षता आणि तुलसीपत्र घालायचं आणि कलशावरती उजवा हात ठेवायचा. अथ कलशशंख घंटा पूजनं
कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्रः समाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृताः कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुन्धराः ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो यतर्वणाः अङ्गैश्च संहिता सर्वे कलशं तु समाश्रिताः अत्र गायत्री सावित्री शान्ति पुष्टिकरी तथा आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारिकाः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं गुरु। कलशाय नमः। सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि धेनुमुद्रा प्रदर्श। आता शंखाची पूजा करूया. शंखाला अक्षता व्हायच्या नाहीत, फक्त गंध आणि फूल एवढंच व्हायचं. ओम शंखादौ चंद्रदैवत्यं कुक्षो वरुणदेवता पृष्ठे प्रजापतिं विद्यादग्रे गंगा सरस्वती त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृतः करे नमितः सर्वदेवैश्च पाञ्चजन्य नमोऽस्तु ते. ओम पाञ्चजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शंख प्रचोदयात्. आता घंटेची पूजा करूया. घंटाची पूजा झाली की घंटा वाजवायची आणि परत जागेवर ठेवायची. शंखाय नमः. गंधपुष्पं समर्पयामि आगमनार्थं देवानां गमनार्थं तु रक्षसां कुर्वे घंटारव तत्र देवता आह्वानलक्षणं. घंटायै नमः. गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. आता दिव्याची पूजा करूया. तथा दीपदेवताभ्यो नमः. गंधाक्षतपुष्पं समर्पयामि हरिद्रां कुङ्कुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः यावत् पूजा समाप्तिः स्यात् तावत् त्वं सुस्थिरो भवेत्. आता पंचपात्रातलं पाणी ओतून टाकायचं. तांब्यातलं मंतरलेलं पाणी पंचपात्रात घ्यायचं. पळीभर पाणी घेऊन त्यात तुळशीपत्र भिजवून आपल्या अंगावर आणि सर्व पूजा साहित्यावर शिंपडायचं आणि सगळं साहित्य पवित्र करायचं. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थां गतो विवा यः स्मरेत् पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यन्तरः शुचिः आत्मानं प्रोक्ष पूजाद्रव्याणि च संप्रोक्ष. आता तांदूळ जे मांडलेले आहेत त्याच्यावरती कलश ठेवायचा आहे. तंडुलोपरि आकलयेषु धावती पवित्रे परिशिच्यते उक्तैर्यज्ञेषु वर्धते इति कलशं संस्थाप्य. आता कलशामध्ये पळीभर पाणी घाला, म्हणजे आपण पूर्ण तांब्या तो भरला असं त्याचा अर्थ होतो. कलशे जलं निक्षिप्य तत्र गंधाक्षतपुष्पं दुर्वांकुरान् आम्रपल्लवं पूगीफलं हिरण्यं च निक्षिप्य. आता त्याच्यात गंध, अक्षता, फूल, पैसा, सुपारी सगळं घालायचं. वरती आम्रफल म्हणजे आंब्याचा डाळा घालायचा. ओम पूर्णादर्वी परापत सुपूर्णा पुनरापत वस्नेव विक्रियावः ईशमूर्जं शतक्रतो इति कलशे पूर्णपात्रं निधाय. आता कलशावर ताम्हण ठेवायचं. आता मी म्हणतो त्याप्रमाणे अक्षता वाहायच्या. तसं शक्य नसेल तर सर्व सुपाऱ्यांना एकाच वेळी सगळीकडे अक्षता वाहायच्या. पूर्वदिदिक्षु. ओम मित्राय नमः. इंद्रम आवाहयामि. ओम अग्नये नमः. अग्निम आवाहयामि.
ओम यमाय नमः यमम् आवाहयामि। ओम नैऋत्ये नमः नैऋत्यम् आवाहयामि। ओम वरुणाय नमः वरुणम् आवाहयामि। ओम वायवे नमः वायुम् आवाहयामि। ओम सोमाय नमः सोमम् आवाहयामि। ओम ईशानाय नमः ईशानम् आवाहयामि। इति दिक्पालान् आवाह्य तत्रैव पूर्णपात्रे पूगीफले अक्षतपुञ्जे वान् अक्षतान् समर्पयामि। आता आपण ताम्हाणात असलेल्या 8 दिशांचे जे सुपारे आहेत त्या सगळ्यांच्या वरती आवाहन केलं। अष्टदिशांचे जे दिक्पाल आहेत त्यांना आपण तिथे स्थापित केलेलं आहे। त्यांना आता सर्वांना अक्षता व्हायच्या आणि गंध फूल अक्षत सर्वांना एकत्र व्हायचं। आता आपण देवतांना आवाहन करूया। नवग्रहांना आवाहन करून झालं। आता देवतांना श्री गणेशाय नमः। श्री अष्टदिक्पालेभ्यो नमः। श्री लक्ष्मीनारायणाभ्यां नमः। श्री सोमराजाय नमः। श्री नंदिकेश्वराय नमः। श्री भगवती भवानी पार्वत्यै नमः। श्री जयाय नमः। इति आवाहनं कृत्वा ओम भूर्भुवस्वः। आता सर्वांना गंध अक्षत सगळ्यांना पुन्हा त्याचप्रमाणे व्हायचं आणि नमस्कार करायचा। सर्वोपचारार्थे गंधाक्षपुष्पं समर्पयामि। हरिद्रा कुंकुमं हळद कुंकुइव हरिद्रां कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि। उद्बत्ती दाखवा नंतर दिवा दाखवा। धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि नैवेद्यं समर्पयामि। नमस्करोमि नैवेद्य म्हणून एका फळावर पाणी सोडा। आता ध्यान करा। ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारु चंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवराभितिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात् स्तुतमरगणार्व्याघ्रकृतिं वसानं विश्वान्द्यं विश्ववन्द्यं निखिलभय पंचवक्त्र त्रिनेत्रं। हा श्लोक म्हटल्यानंतर शंकराचं मनोमन ध्यान करा आणि त्याला फूल आणि बेलाचं पान व्हायचं। आवाहनं समर्पयामि। ओम पुरुषे वेद सर्वं यद्भूतं यच्च भाव्यम् उदामृतत्वशेषानो यदन्येनातिरोहति। नानारत्नसमायुक्तं कार्तस्वरविभूषितं आसनं देवदेवेश प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम्। आसन म्हणून देवाला अक्षता व्हायच्या। आसनार्थे अक्षतान् समर्पयामि। आता ती मूर्ती आहे पिंडलिंग आहे ते लिंग खाली तामनात घ्या आणि स्थान घालूया। एतावानस्य महिमातो जायांश्च पुरुषः पादस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि पाद्यं ग्रहाण देवेश सर्वक्षेम समर्थभो। भक्त्या समर्पितं देव लोकनाथ नमोस्तु ते। न पाद्यं समर्पयामि। श्री वरदशंकराय नमः। आता पुन्हा एकदा पाणी वाहा। ओम त्रिपादूर्ध्व उदयित पुरुषः पादोस्येह भवत्पुनः ततो विश्वंगव्यक्राम शासनान शनेऽभि। नमस्ते देवदेवेश नमस्ते धरणीधर नमस्ते जगदाधार अर्घ्यं न प्रतिगृह्यताम्। श्री वरदशंकराय नमः। अर्घ्यं समर्पयामि। आता पळीभर पाण्यात गंध अक्षत फूल घालून ते देवावर वाहायचं। ओम तस्माद् विराड जायत विराजो अधिपुरुषः स जातो अत्तरेच्चत् पश्चात् भूमि मथो पुरः कर्पूरवासितं तोयं मन्दाकिन्याः समारुतम् आचम्यतां जगन्नाथ मया दत्तं हि भक्तितः।
श्रीवरदशङ्कराय नमः। पाणिवहा आचमनीयं समर्पयामि। ॐ यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत वसन्तोऽस्यासीदाज्यं ग्रीष्मयिद्मा शरद्धविः गंगा सरस्वती रेवा पयोष्णी नर्मदा जलैः स्नापितोऽसि मया देव तथा शान्ति कुरुष्व मे। श्रीवरदशङ्कराय नमः। स्नानीयं समर्पयामि। पाणी घाला परत। स्नानीयं समर्पयामि। श्रीवरदशङ्कराय नमः। आता आपण पंचामृताचं स्नान घालायचं आहे, तेव्हा एक पळी पंचामृत, एक पळी साधं पाणी, एक पळी पंचामृत, एक पळी साधं पाणी असं घालत राहायचं. 5 वेळा पंचामृत आणि 5 वेळा साधं पाणी खरं घालायचं असतं, त्याप्रमाणे करायचं. ओम आपायस्व समेतु ते विश्वतः सोमवृष्ण्यं भवावाजस्य संगते कामधेनो समद्भूतं देवर्षि पितृतृप्तिदं पयो ददामि देवेशं स्नानार्थं प्रतिगृह्यतां। श्रीवरदशङ्कराय नमः। पयस्नानं समर्पयामि। पयस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि। ॐ दधिक्राण्वोकारीशं जिष्णोरश्वस्य वाजिनः सुरभिनमो मुखाकृत्पन्न आयुषीं तारिषत् चन्द्रमण्डलसङ्काशं सर्वदेवप्रियं दधि स्नानार्थं ते मया दत्त श्रीप्रीत्यर्थं प्रतिगृह्यतां। श्रीवरदशङ्कराय नमः। दधिस्नानं समर्पयामि। दधिस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि। ॐ घृतं ममीक्षे घृतमस्य योर्निघृते श्रियो श्रितो घृत्मस्य बधाम अनुष्वधमा वह मादयस्य स्वाहा कृतं वृषभ कक्षीहव्यम आज्यम सुराणाम् आहार आज्यम यज्ञे प्रतिष्ठितम् आज्यम पवित्रं परमं स्नानार्थं प्रतिगृह्यतां। श्रीवरदशङ्कराय नमः। घृतं समर्पयामि। वरदशङ्कराय नमः। श्रीघृतं समर्पयामि। घृतस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि। ॐ मधुवातारुत्तायते मधुक्षरन्ति सिन्धवः मार्ध्वीर्न सन्तोषधि मधुनक्तमुतो शसो मधमत्पार्थिवं रज मधुद्यौरस्तु नः पिता माधुमां नो वनस्पतिर्मधुमाम् अस्तु सूर्याः माध्विर्गावो भवन्तु नः सर्वौषधि समुत्पन्नं पयूषसदृशं मधु स्नानार्थं त्रे प्रयच्छामि गृहाण परमेश्वर। श्रीवरदशङ्कराय नमः। मधुस्नानं समर्पयामि। मधुस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि। ॐ स्वादुः पवस्य दिव्याय जन्मने स्वादुरिद्राय स्ववीतुनाम्ने स्वादुर्मित्राय वरुणाय वायवे बृहस्पतये मधुमाम् अदाभ्यः इक्षुदण्ड समुद्भूतं दिव्यशर्करया हरिं स्नापयामि सदा भक्त्या प्रीतो भव सुरेश्वरः। श्रीवरदशङ्कराय नमः। श्रीवरदशङ्कराय नमः। शर्करास्नानं समर्पयामि। शर्करास्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि। ॐ गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणम्। आता गंधाचं पाणी देवाला घालायचं। ईश्वरी सर्वभूतानां तामिहोपभये श्रितं कर्पूरैलासमयुक्तं सुगन्धि द्रव्यसंयुतं गन्धोदकं मया दत्तं स्नानार्थं प्रतिगृह्यतां। श्रीवरदशङ्कराय नमः। गन्धोदकस्नानं समर्पयामि। गन्धोदकस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि। श्रीवरदशङ्कराय नमः। सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि। आता गंध, अक्षत, फूल, बिल्वपत्र आणि हळद कुंकू असं शंकराला वाहा। सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि तथा च बिल्वपत्रं समर्पयामि। हरिद्रां कुंकुमं समर्पयामि।
श्री वरदशंकराय नमः. आता उदबत्ती आणि दिवा देवाला ओवाळा. प्रथम उदबत्ती. धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि नैवेद्यार्थे पंचामृतशेष नैवेद्यं च समर्पयामि. आता मंडल करा चौकोनी. तिथे पंचामृताची वाटी ठेवा. भोवती पाणी फिरवा आणि मी सांगतो त्याप्रमाणे नैवेद्य दाखवायचा. अथ पंचामृतशेष नैवेद्यं समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यामध्ये पानीयं समर्पयामि. पळीभर पाणी तामनात सोडा. ओम परत 3 वेळा पाणी पाण्यात तामनात सोडा. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखवासार्थे पूगीफलं सुवर्णनिष्क्रिय दक्षिणां समर्पयामि. तिथे असलेल्या विड्यावरती आणि एका फळावरती पाणी घाला. श्री वरदशंकराय नमः. आता गंध फूल अक्षता देवाला वाहायचा. श्री वरदशंकराय नमः. मंत्रपुष्पं समर्पयामि. नमस्करोमि. ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्ते हनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः इति अनेन कृतपूजनेन तेन श्रीवरदशंकरदेवता प्रीत्यर्थम् उत्तरे निर्माल्यं विसृज्य. तिथले जे आहे फुलं आहेत ना, ती फुलं उत्तरेला बाजूला काढून ठेवा. आणि आता आपण अभिषेक करूया. उत्तरे निर्माल्यं विसृज्य अभिषेकं कुर्यात. आता आपण रुद्राने शिवावरती अभिषेक करायचा. अथ रुद्र प्रारंभः. श्री गणेशाय नमः. ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनाम् उपश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनः शृण्वन्नोतिभिषिदसादनम्. ओम नमो भगवते रुद्राय. नमस्ते रुद्रमन्यव उतोतैषवे नमः. नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुतते नमः. या तैषुः शिवतमा शिवं बभूवते धनुः. शिवा शरव्या या तव तया नो रुद्रमृडय. या ते रुद्रशिवा तनूरघोरा पापकाशिनी. तया नस्तनुवा शन्तमया गिरिशन्ताभिचाकशिः. यामिषुं गिरिशन्त हस्ते बिभर्षस्तवे. शिवां गिरित्रतां कुरु मा हिंसीः पुरुषं जगत्. शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छा वदामसि. यथा नः सर्वमिञ्जगत् यक्ष्मसुमना असत. अध्यवोच दधिवक्ता प्रथमो दैव्योऽभिषक. अहिश्च सर्वाञ्जभय सर्वाश्च यातु धान्यः. असौ यस्ताम्रो अरुण उत बभ्रुः सुमङ्गलाः. ये चेमा रुद्रा अभितो दिक्षु श्रिताः सहस्रशो वैशाहेणैमहे. असौ यो वसर्पति नीलग्रीवो विलोहिताः. उदैनं गोपा अदृश्यन् दृश्यन्नुदार्यः. उदैनं विश्वा भूतानि सदृष्टो मृडयातिनः. नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीढुषे. अथो ये अस्य सत्त्वानोऽहं तेभ्यो करन्नमः. प्रमुञ्च धन्वनस्त्वम् उभयोरार्त्र्योर्जाम. याश्च ते हस्तैषवः पराता भगवो वप. अवत्तत्य धनुस्त्व सहस्राक्ष शतेषु दे. निशीर्य शल्यानां मुखा शिवो न सुमना भव. विज्जं धनुः कपर्दिनो विशल्यो बाणवाउत. अनेसन्न शेषव आभुरस्य निषङ्गतिः. या ते हेतिर्मिढुष्टं हस्ते विभुवते धनुः. तयास्मान् विश्वत त्वं यक्ष्मया परिभुज. नमस्ते अस्त्वायुधाय नातताय धृष्णवे.
उभाभ्यामुतते नमो बाहुभ्यां तव धन्वने परिते धन्वनो हेतिरस्मान् वृणक्तु विश्वतः अथो य इषुधिस्तवारे अस्मन्निदेहि तमः नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय त्रिकालाग्नि नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। नमो हिरण्यबाहवे सेनाने दिशां च पतये नमो नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनां पतये नमो नमः सस्पिञ्जराय त्विषिमते पथिनां पतये नमो नमो बबलुषाय विव्याधिने नानां पतये नमो नमो हरिकेशाय उपवितेने पुष्टानां पतये नमो नमो भवस्य हेत्यै जगतां पतये नमो नमो रुद्रायातताविने क्षेत्राणां पतये नमो नमः सुताय हन्त्याय वनानां पतये नमो नमः रोहिताय स्तपतये वृक्षाणां पतये नमो नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणां पतये नमो नमो भुवन्तये वारिवस्कृताय औषधीनां पतये नमो नमः उच्चैर्घोषाय क्रन्दयते पत्तिनां पतये नमो नमः कृत्सविताय धावते सत्वनां पतये नमः नमः सहमानाय निव्याधिन आव्याधिनीनां पतये नमो नमः ककुभाय निशिंगिणे स्तेनानां पतये नमो नमो निशिंगिण इषुधिमते तस्कराणां पतये नमो नमो वच्चते परिवच्चते स्थायुनां पतये नमो नमो निचेरवे परिचरया अरण्यानां पतये नमो नमः श्रुकाविभ्यो जिघासद्भ्यो मुष्णतां पतये नमो नमो असीमद्भ्यो नक्तं चरद्भ्यः प्रकृतानां पतये नमो नमः उष्णिशीणे गिरिचराय कुलुच्चानां पतये नमो नमः इषुमद्भ्यो धन्वाविभ्यश्च वो नमो नमः आतन्वानेभ्यः प्रतिदधानेभ्यश्च वो नमो नमः आयच्छद्भ्यो विसृज्यद्भ्यश्च वो नमो नमो असद्भ्यो विद्यद्भ्यश्च वो नमो नमः आसीनेभ्यः शयानेभ्यश्च वो नमो नमः स्वपद्भ्यो जाग्रद्भ्यश्च वो नमो नमः स्तिष्ठद्भ्यो धावद्भ्यश्च वो नमो नमः स्वभाभ्यः स्वभापतिभ्यश्च वो नमो नमो अश्वेभ्यो अश्वपतिभ्यश्च वो नमो नमः नव आव्याधिनीभ्यो विविध्यन्तिभ्यश्च नमो नमः उगणाभ्यस्तृहतिभ्यश्च वो नमो नमो गृत्सेभ्यो गृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च नमो नमो महद्भ्यः क्षुल्लकेभ्यश्च नमो नमो रथिभ्यः रथेभ्यो रथेभ्यश्च नमो नमो रथेभ्यः रथपतिभ्यश्च नमो नमः सेनाभ्यः सेननिभ्यश्च नमो नमः शत्रुभ्यः संग्रहितृभ्यश्च नमो नमः स्तक्षभ्यो रथकारेभ्यश्च नमो नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च नमो नमः पुञ्जिष्टेभ्यो निषादेभ्यश्च नमो नमः इषुकृद्भ्यो धनुवकृद्भ्यश्च नमो नमो मृगयुभ्यः श्वनिभ्यश्च नमो नमः
श्वभ्यः श्वपतिभ्यश्च नमो नमः। नमो भवाय च रुद्राय च नमः शर्वाय च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नमः कपर्दिने च विप्तकेशाय च नमः सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो गिरिशाय च शिपिविष्टाय च नमो मेरुष्टमाय चेषुमते च नमो ह्रस्वाय च वामनाय च नमो बृहते च वर्षीयसे च नमो वृद्धाय च संवृद्धने च नमो अग्र्याय च प्रथमाय च नमो आशवे चाजिराय च नमः शीघ्रियाय च शिभ्याय च नमः ऊर्म्याय चावन्याय च नमः स्त्रोतस्याय च द्विप्याय च नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय च चापरजाय च नमो मध्यमाय चापगल्भाय च नमो जगन्याय बुध्नियाय च नमः सौम्याय च प्रतिसर्याय च नमो याम्याय च क्षेम्याय च नमः उर्वर्याय च खल्याय च नमः श्लोक्याय चावसान्याय च नमो वन्याय च कक्ष्याय च नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः आशुषेणाय चारुरथाय च नमः शूराय चावभिन्दते च नमो वर्मिणे च वरुथिने च नमो बिल्मिने च कवचिने च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च नमो दुदुम्भ्याय चाहनन्याय च नमो धृष्णवे च प्रमृषाय च नमो दूताय च प्रहिताय च नमो निशिङ्गिणे चेषुधिमते च नमस्तीक्ष्णे शवे चायुधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः स्तुत्याय च पथ्याय च नमः काट्याय च निप्याय च नमः सुद्याय च सरस्याय च नमो नाद्याय च वैशन्ताय च नमः कुप्याय चावट्याय च नमो वर्ष्याय चावर्ष्याय च नमो मेघ्याय च विद्युत्याय च नमः इघ्रियाय चातप्याय च नमो वात्याय च रेश्मियाय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च नमः सोमाय च रुद्राय च नमस्ताम्राय चारुणाय च नमः शंगाय च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमो अग्रे वधाय च दूरे वधाय च नमो हन्त्रे च हनियसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमस्तराय नमः शम्भवे च मयोभवे च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमस्तीर्थ्याय च कुल्याय च नमः पर्याय चावार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमः आत्तार्याय चालाद्याय च नमः षष्प्याय च फेन्याय च नमः सिकत्याय च प्रवाह्याय च नमः इरिण्याय च प्रपथ्याय च नमः किशिलियाय च क्षयणाय च नमः कपर्दिने च पुलस्तये च नमो गोष्ठ्याय च गृह्याय च नमस्तल्प्याय च गेह्याय च नमः काट्याय च गौवरेष्ठाय च नमो हृदयाय च निवेश्प्याय च नमः पांसव्याय च रजस्याय च
नमः शुष्क्याय च हरित्याय च नमो लोप्याय चोलप्याय च नमः उर्व्याय च सौर्म्याय च नमः पर्ण्याय च पर्णशद्याय च नमोपगुरमाणाय चाभिघ्नते च नमः अक्षिदते च प्रक्षिदते च नमो वकिरिकेभ्यो देवानां हृदयेभ्यो नमो विक्षिणेकेभ्यो नमो विञ्चिन्वत्केभ्यो नमः अनिर्हर्तेभ्यो नमः आमीवत्केभ्यः द्रापे अंधसस्पते दरिद्रनीललोहित येषां पुरुषाणां येषां पशूनां माभेर्मारोमो येषां किञ्चितान्मम या ते रुद्रशिवा तनुः शिवा विश्वाः भेषजी शिवा रुद्रस्य भेषजी तया नो मृडजीवसे इमा रुद्राय तवसे कपर्दिने क्षयद्वीराय प्रभरामहे मतिं यथा न शमस्वद्विपदे चतुष्पदे विश्वं पुष्टं ग्रामे अस्मिन्ननातुरम् मृडानो रुद्रतनो मयस्कृधे क्षयद्वीराय नमसा विधेमते यच्छं च योच्च मनुरायजेत् पिता दशशाम तव रुद्रप्रणितौ मानो महान्तमुतमानो अर्भकं मान उक्षन्तमुतमान उक्षितं मानो वधिः पितरं मोतमातरं प्रियामा नस्तनुवो रुद्ररिरिषः मानस्तोके तनये मान आयुषी मानुगोषो मानो अश्वेषु रिरिषः विरान्मानो रुद्रभामितो अवधीर्हविष्मन्तो नमसा विधेमते आरात्यगोद्न उत्तपुरुषघ्ने क्षयद्वीराय सुन्ममस्मे ते अस्तु रक्षा च नो अधि च देव ब्रूयथा च नः शर्म यच्छ दिबर्हा श्रुतिश्रुतं गर्तसदं युवानं मृगन्न भीमम् उपहन्तृमुग्रं मृडाचरित्रे रुद्रस्तवानो वन्यन्ते अस्मन्निवपन्तु सेनाः परिणो रुद्रस्य हेतिर्वणक्तु परित्वेषस्य दुर्मतिर्घायोः अवस्थिरा मघवद्भस्तनुष्वमिड्वस्तुकाय तनयाय मृडय मिडुष्टं शिवतमो शिवो न सुमना भव परमे वृक्ष आयुधं निधाय कृतिं वसान आचर पिनाकं बिभ्रदागहि विकिरित विलोहित नमस्ते अस्तु भगवः यास्ते सहस्रहेतयो अन्य अस्मन्निवपन्तु ताः सहस्राणि सहस्रदा बाहुस्तव हेतयाः तासामिशानो भगवः पराचीना मुखाकृधि सहस्राणि सहस्रशो ये रुद्रा अधिभूम्याम तेषा सहस्रयोजने अवधन्वानि तन्मसे अस्मिन् महत्यर्णवे अन्तरिक्षे भवा अधि नीलग्रीवाः शितिकण्ठाः शर्वा अध क्षमाचराः नीलग्रीवाः शितिकण्ठा दिवरुद्रा उपश्रिताः ये वृक्षेषु सस्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः ये भूतानाम् अधिपतयो विशिखासः कपर्दिनाः ये अन्नेषु विविध्यन्ति पात्रेषु पिबतो जनान् ये पथां पथिरक्षय ऐलभृदा व्यव्योधा ये तीर्थानि प्रचरन्ति श्रुकावन्तो निषिञ्जिणाः ये एतावन्तश्च भूयासश्च दिशो रुद्रावितस्थिरे तेषा सहस्रयोजने अवधन्वानि तन्मसे नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्यां ये अन्तरिक्षे
ये दिवि येषाम् अन्नं वातो वर्षमिषं वस्तेभ्यो 10 प्राचीर्दश दक्षिणादश प्रतिचीर्दश उदिचीर्दश ऊर्ध्वास्तेभ्यो नमस्ते नो मृडयन्तु ते यं विष्मो यश्च नो त्वेष्टि तम्बोजं मे ददामि त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् यो रुद्रो अग्नौ यो अप्सु यो ओषधिषु यो रुद्रो विश्वा भुवना विवेश तस्मै रुद्राय नमोऽस्तु तमुष्टुहि यः स्विषुः सुधन्वायो विश्वस्य क्षयति भेषजस्य यक्ष्वामहे सौमनसाय रुद्रं नमोभिर्देवमसुरं दुवस्य अयं मे हस्तो भगवान् अयं मे भगवत्तराः अयं मे विश्वभेषजो अय शिवाभिमर्शनाः ये ते सहस्रं युतं पाशामृत्यो मर्त्याय हन्तवे तान् यज्ञस्य मायया सर्वान् वयजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा ॐ नमो भगवते रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि प्राणानां ग्रन्थिरसि रुद्रो मा विशान्तकाः तेनान्नेन प्यायस्व नमो रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ अग्नाविष्णु सजोषसेमा वर्धन्तु वां गिराः दुम्नेर्वाजेभिरागतमं वाजश्च मे प्रसवश्च मे प्रयतिश्च मे प्रसितिश्च मे धितिश्च मे ऋतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे अपानश्च मे व्यानश्च मे असुच्च मे चित्तञ्च मे आदितञ्च मे वाच्कच्च मे मनश्च मे चक्षुच्च मे श्रोत्रञ्च मे दक्षश्च मे बलञ्च मे ओजश्च मे सहश्च मे आयुश्च मे जरा च मे आत्मा च मे तनुश्च मे शर्मच्च मे वर्मच्च मे अंगानि च मे स्थानि च मे परोंषिञ्च मे शरीराणि च मे ज्येष्ठ्यं च मे अधिपत्यं च मे मन्युश्च मे भामश्च मे अमश्च मे अम्भश्च मे जेमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रतिमा च मे वर्ष्मा च मे द्राघुया च मे वृद्धं च मे वृद्धिश्च मे सत्यं च मे श्रद्धा च मे जगश्च मे धनं च मे वशश्च मे त्विषिश्च मे क्रीडा च मे मोदश्च मे जातं च मे जनिश्च माणं च मे सुक्तं च मे सुकृतं च मे वित्तं च मे वेद्यं च मे भूतं च मे भविष्यच्च मे सुगं च मे सुपथं च मे रुद्धश्च मे रुद्धिश्च मे क्लुप्तं च मे क्लुप्तिश्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे शञ्च मे मयश्च मे प्रियञ्च मे अनुकामश्च मे कामश्च मे सौमनसच्च मे भद्रञ्च मे श्रेयश्च मे वस्यच्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणञ्च मे यन्ता च मे धर्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वञ्च मे महश्च मे संविच्च मे ज्ञात्रञ्च मे सुच्च मे प्रसुश्च मे सीरं च मे लयश्च मे ऋतं च मे अमृतं च मे अयक्ष्मं च मे अनामयश्च मे दिवातुश्च मे दीर्घायुत्वं च मे अनमित्रं च मे अभयं च मे सुगं च मे शयनं च मे
सुषा च मे सुदिनं च मे उर्चकच्च मे सुनृता च मे पयश्च मे रसश्च मे घृतं च मे मधुश्च मे सग्धिश्च मे सपितिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रं च मे औद्भिद्यं च मे रयिश्च मे रायश्च मे पुष्टं च मे पुष्टिश्च मे विभू च मे प्रभू च मे बहु च मे भूयश्च मे पूर्णं च मे पूर्णतरं च मे अक्षितिश्च मे कुयवाश्च मे अन्नं च मे अक्षुच्च मे वृहयश्च मे यवाश्च मे माशाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे खल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे प्रियंगवश्च मे अणवश्च मे शामकाश्च मे निवाराश्च मे अश्मा च मे मृत्तिकाश्च मे गिरयश्च मे पर्वताश्च मे सिकताश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यञ्च मे अयश्च मे सीसं च मे तपुश्च मे श्यामं च मे लोहं च मे अग्निश्च मे आपश्च मे विरुधश्च मे औषधयश्च मे कृष्टपच्यं च मे अकृष्टपच्यं च मे ग्राम्याश्च मे पशव आरण्याश्च यज्ञेन कल्पतान् वित्तं च मे वित्तिश्च मे भूतं च मे भूतिश्च मे वसु च मे वसतिश्च मे कर्मच्च मे शक्तिश्च मे अर्थश्च मे एमश्च मे इतिश्च मे गतिश्च मे अग्निश्च मे इन्द्रश्च मे सोमश्च मे इन्द्रश्च मे सविता च मे इन्द्रश्च मे सरस्वतिश्च मे इन्द्रश्च मे पूषा च मे इन्द्रश्च मे बृहस्पतिश्च मे इन्द्रश्च मे मित्रश्च मे इन्द्रश्च मे वरुणश्च मे इन्द्रश्च मे त्वष्टा च मे इन्द्रश्च मे धाता च मे इन्द्रश्च मे विष्णुश्च मे इन्द्रश्च मे अश्विनौ च मे इन्द्रश्च मे मरुतश्च मे इन्द्रश्च मे विश्वे च मे इन्द्राश्च मे पृथिवी च मे इन्द्रश्च मे अन्तरिक्षश्च मे इन्द्रश्च मे द्यौश्च मे इन्द्रश्च मे द्विषश्च मे इन्द्रश्च मे मूर्धा च मे इन्द्रश्च मे प्रजापतिश्च मे इन्द्रश्च मे अशुच्च मे रश्मिश्च मे अदाभ्यश्च मे अधिपतिश्च मे उपांशुच्च मे अन्तर्यामश्च मे इन्द्रवायवश्च मे मैत्रावरुणश्च मे अश्विनश्च मे प्रतिप्रस्थानश्च मे शुक्रश्च मे मंथी च मे आग्रयणश्च मे वैश्वदेवश्च मे ध्रुवश्च मे वैश्वानरश्च मे ऋतुग्रहाश्च मे अतिग्राह्याश्च मे इन्द्राग्नश्च मे वैश्वदेवश्च मे मरुत्वत्याश्च मे माहेन्द्रश्च मे आदित्यश्च मे सावित्रश्च मे सारस्वतश्च मे पौष्णश्च मे पात्रीवतश्च मे हारियोजनश्च मे इदमश्च मे वैरिहिश्च मे वेदिश्च मे धिष्णियाश्च मे शुचश्च मे चमसाश्च मे ग्रावाणश्च मे स्वरवश्च मे उपरवाश्च मे अधीशमणे च मे द्रोणकलशश्च मे वायव्यानि च मे पुतभृच्च मे आदवनीयश्च मे आग्निघ्रञ्च मे अवीर्धानञ्च मे गृहाश्च मे सदश्च मे पुरुडाश्च मे पचताश्च मे अवरुतश्च मे स्वगाकारश्च मे अग्निश्च मे घर्मश्च मे अर्कश्च मे सूर्यश्च मे प्राणश्च मे अश्वमेधश्च मे पृथिवी च मे अदितिश्च मे दितिश्च मे द्यौश्च मे शक्करिरङ्गुलयो दिशश्च मे यज्ञेन कल्पतां वृच्क मे सामश्च मे स्तोमश्च मे यजुश्च मे दीक्षा च मे तपश्च मे ऋतुश्च मे व्रतञ्च मे अहोरात्रयोर्वृष्ट्या बृहदन्धरे च मे यज्ञेन कल्पतां गर्भाश्च मे वत्सा च मे त्रविश्च मे त्रवी च मे दित्यवाट च मे दित्यौही च मे पच्चाविश्च मे पच्चावी च मे
त्रिवत्सच्च मे त्रिवत्साच्च मे तुर्यवाट च मे तुर्यो हि च मे षष्ठवाट च मे षष्ठौ हि च मे उक्षा च मे वशा च मे वृषभश्च मे वेहश्च मे नङ्गाश्च मे धेनुश्च मे आयुर्यज्ञेन कल्पतां प्राणो यज्ञेन कल्पताम् अपानो यज्ञेन कल्पतां व्यानो यज्ञेन कल्पतां चक्षुर्यज्ञेन कल्पतां श्रोत्रं यज्ञेन कल्पतां मनो यज्ञेन कल्पतां वाग्यज्ञेन कल्पताम् आत्मा यज्ञेन कल्पतां यज्ञो यज्ञेन कल्पताम् एका च मे त्रिस्त्रश्च मे पञ्च मे सप्त च मे नव च मे एकादश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे नवदश च मे एकविंशतिश्च मे त्रयोविंशतिश्च मे पञ्चविंशतिश्च मे सप्तविंशतिश्च मे नवविंशतिश्च मे एकत्रिंशच्च मे त्रयस्त्रिंशच्च मे चतुस्त्रश्च मे अष्टौ च मे द्वादश च मे षोडश च मे विंशतिश्च मे चतुर्विंशतिश्च मे अष्टाविंशतिश्च मे द्वात्रिंशच्च मे षट्त्रिंशच्च मे चत्वारिंशच्च मे चतुश्चत्वारिंशच्च मे अष्टाचत्वारिंशच्च मे वाजश्च प्रसवश्च बीजश्च ऋतुश्च सुवश्च मूर्धा च व्याष्णीयश्चान्त्यायनश्चान्त्यश्च भुवनश्च भुवनश्चाधिपतिश्च ॐ इडादेवरुः मनुर्यज्ञनि बृहस्पतिरुक्था मदानि शंसिषद्विश्वे देवाः सुक्तवाचः पृथिवी मातर्मामा हिंसीर्मधुमनुष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतिं देवेभ्यो वाचमुद्यासं शुश्रूषेण्यां मनुष्येभ्यस्तं मा देवा अवन्तु शोभायै पितरो अनुमदन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पृथिवी शान्ति अन्तरिक्ष शान्ति जौ शान्ति दिशः शान्ति अवान्तरदिशा शान्ति अग्निः शान्ति वायुः शान्ति आदित्य शान्ति चन्द्रमा शान्ति नक्षत्राणि शान्ति आपः शान्ति औषधयः शान्ति वनस्पतयः शान्ति पुरुषः शान्ति ब्रह्मणः शान्ति शान्तिरेव शान्तिः शान्तिमस्तु शान्तिः तयां शान्त्या सर्वशान्त्या मह्यं द्विपदे चतुष्पदे च शान्ति करोमि शान्तिर्मे अस्तु शान्तिः। इति रुद्रपठनं सम्पूर्णम्। ओम श्री भवानी शंकर मंगेश महारुद्रदेवताभ्यो नमः। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। बलाय श्रिये यशसे नाद्याय ओम भूर्भुवः स्वः अमृताभिषेकोस्तु शान्ति पुष्टिस्तुष्टिस्तथास्तु। श्री वरदशंकराय नमः। अभिषेक स्नानं समर्पयामि। पळीवर पाणी घाला। शुद्धोदक स्नानं समर्पयामि। अनन्तरं शंखोदक स्नानं कृत्वा अभ्यंग स्नानं कुर्यात। आता पहिल्यांदा साधं पाणी घालायचं, नंतर शंखाचं पाणी घालायचं असतं. पण शंखात नसेल तर पुन्हा एकदा साधं पाणी घालायचं आणि त्याच्यात सुगंधी द्रव्य जी काही असतील ती घालायची. काश्मीराग कस्तुरी कर्पूर्य मलयान्वितम् उद्वर्तनं मया दत्तं स्नानार्थं प्रतिगृह्यतां। मांगलिकस्नानम् उष्णोदकस्नानं कुर्यात्। प्रथम
देवाला अत्तर लावा, नंतर कोमट पाण्याने देवाला स्नान घाला, नंतर स्वच्छ पाण्याने धुवा मूर्ती आणि मग पुसून स्थापन करा. ततः श्री वरदशंकर पूर्णपात्रे प्रतिष्ठाप्य ओम तन्यज्ञं बर्हिषि प्राक्षन् पुरुषं जातमग्रतः तेन देवा यजन्त साध्या ऋषयष्टे सर्वभृषाधिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपादिते तुभ्यं वाससी प्रतिगृह्यतां. श्री वरदशंकराय नमः. आता कापसाचं वस्त्र व्हायचं. वस्त्रं समर्पयामी. ओम तस्माद्विराळजा तस्मादज्ञा सर्वभूत संवृतं पृषदाच्यं पशुस्तंश्चक्रे वायव्यानारण्याग्राम्याश्च ये देवदेव नमस्तेस्तु त्राहि मां भवसागरात् ब्रह्मसूत्रं सोत्तरीयं ग्रहाण पुरुषोत्तम. आता जानवं व्हायचं. वस्त्रोपवस्त्रार्थे यज्ञोपवीतं समर्पयामी. श्री वरदशंकराय नमः. आता गंध लावायचा. ओम तस्माद्यज्ञात् सर्वभूत रुचः सामानि यज्ञरे छंदांसि यज्ञरे तस्माद्यजुस्तस्मादजायत. श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुपनोहरं विलेपनं स्वरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यतां. श्री वरदशंकराय नमः. चंदनं समर्पयामी. अक्षता व्हा. अक्षतास्तंडुला शुभ्रा कुंकुमेन विराजिताः मया निवेदिता भक्त्या ग्रहाण परमेश्वर. श्री वरदशंकराय नमः. अक्षतान् समर्पयामी. आता देवाच्या बाजूला पार्वती आहे, शंकराच्या बाजूला पार्वती असं कल्पून तिथे हळद कुंकू व्हायचं. हरिद्रा स्वर्णा वर्णाभा सर्वभौभाग्यदायिने सर्वालंकार मुख्या हि देवी त्वं प्रतिगृह्यतां. श्री वरदशंकराय नमः. हरिद्रान् समर्पयामि. हरिद्राचूर्ण संयुक्तं कुंकुमं कामदायकं वस्त्रालंकरणं सर्वं देवी त्वं प्रतिगृह्यतां. श्री वरदशंकराय नमः. कुंकुमं समर्पयामि. श्री वरदशंकराय नमः. आता देवाला वेगवेगळी फुलं वाहायची. श्री वरदशंकराय नमः. नाना परिमल द्रव्याणि समर्पयामि. ओम तस्मादश्वा जायते केचोभया ततः गावो जज्ञिरे तस्माज्जाता जावयाः मालात्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी वै प्रभो मया ऋतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां. सेवन्तीका बकुलचम्पकपाटलाब्जैः पुन्नागजातिकरवीरसालपुष्पैः बिल्वप्रवालतुलसीदलमालतीभिः त्वां पूजयामि. जगदीश्वर मे प्रसीद. श्री वरदशंकराय नमः. विविध पुष्पाणि समर्पयामि. आता बेल व्हायचा. 108 बेल किंवा 1000 बेल. अथ श्री शिवनामावली प्रारंभा. ओम स्थिराय नमः. ओम स्थाणवे नमः. ओम प्रभवे नमः. ओम भीमाय नमः. ओम प्रवराय नमः. ओम वरदाय नमः. ओम वराय नमः. ओम सर्वात्मने नमः. ओम सर्वविख्याताय नमः. ओम सर्वस्मै नमः. ओम सर्वकराय नमः. ओम भवाय नमः. ओम जटिने नमः. ओम चर्मिणे नमः. ओम शिखंडिने नमः. ओम सर्वांगाय नमः. ओम सर्वभावनाय नमः. ओम हराय नमः. ओम हरिणाक्षाय नमः. ओम सर्वभूतहराय नमः. ओम प्रभवे नमः. ओम प्रवृत्तये नमः. ओम निवृत्तये नमः. ओम नियताय नमः. ओम शाश्वताय नमः. ओम ध्रुवाय नमः. ओम श्मशानवासिने नमः. ओम भगवते नमः.
ओम खचराय नमः, ओम गोचराय नमः, ओम मर्दनाय नमः, ओम अभिवाद्याय नमः, ओम महाकर्मणे नमः, ओम तपस्विने नमः, ओम भूतभावनाय नमः, ओम उन्मत्तवेषप्रच्छन्नाय नमः, ओम सर्वलोकप्रजापतये नमः, ओम महारूपाय नमः, ओम महाकायाय नमः, ओम वृषरूपाय नमः, ओम महायशसे नमः, ओम महात्मने नमः, ओम सर्वभूतात्मने नमः, ओम विश्वरूपाय नमः, ओम महाहनवे नमः, ओम लोकपालाय नमः, ओम अंतर्हितात्मने नमः, ओम प्रसादाय नमः, ओम हयगर्धभये नमः, ओम पवित्राय नमः, ओम महते नमः, ओम नियमाय नमः, ओम नियमाश्रिताय नमः, ओम सर्वकर्मणे नमः, ओम स्वयंभूताय नमः, ओम आदये नमः, ओम आदिकराय नमः, ओम निषेधये नमः, ओम सहस्राक्षाय नमः, ओम विशालाक्षाय नमः, ओम सोमाय नमः, ओम नक्षत्रसाधकाय नमः, ओम चंद्राय नमः, ओम सूर्याय नमः, ओम शनये नमः, ओम केतवे नमः, ओम महाग्रहाय नमः, ओम ग्रहपतये नमः, ओम वराय नमः, ओम अत्रये नमः, ओम अत्र्य नमस्कर्त्रे नमः, ओम मृगबाणार्पणाय नमः, ओम अनघाय नमः, ओम महातपसे नमः, ओम घोरतपसे नमः, ओम आदिनाय नमः, ओम दीनसदासाधकाय नमः, ओम संवत्सरकराय नमः, ओम मंत्राय नमः, ओम प्रमाणाय नमः, ओम परमाय तपसे नमः, ओम योगिने नमः, ओम योज्याय नमः, ओम विजाय नमः, ओम महारेतसे नमः, ओम महाबलाय नमः, ओम सुवर्णरेतसे नमः, ओम सर्वज्ञाय नमः, ओम सुविजाय नमः, ओम विजवाहनाय नमः, ओम दशबाहवे नमः, ओम अनिमिषाय नमः, ओम नीलकंठाय नमः, ओम उमापतये नमः, ओम विश्वरूपाय नमः, ओम स्वयं ज्येष्ठाय नमः, ओम बलवीराय नमः, ओम अबलगणाय नमः, ओम गणकर्त्रे नमः, ओम गणपतये नमः, ओम दिग्वाससे नमः, ओम कामाय नमः, ओम मंत्रविदे नमः, ओम परममंत्राय नमः, ओम सर्वभावकराय नमः, ओम हराय नमः, ओम कमंडलधुराय नमः, ओम धन्विने नमः इति अष्टोत्तरशत शिवनामावली संपूर्णम्। ओम यत्पुरुषं व्यदधुः कदिदा व्यकल्पयन्मुखं किमस्य कौ बाहुकाौ रूपादा उच्येते मनस्पतिरसोद्भूतो गन्धाढ्यो गन्धम् उत्तमः आग्रेयं सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्। आता उदबत्ती ओवाळायची, त्यानंतर दिवा ओवाळायचा। श्री वरदशंकराय नमः। धूपं समर्पयामि। ओम ब्राह्मणस्य मुखमासीत् बाहुराजन्यकृताः उरुददसे यद्वैश्यः पदभ्याः शूद्रो जायत। आज्यं सवर्ती संयुक्तं वह्निना योजितं मया। दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापः। भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय प्रयमत् परमात्मने। त्राहि मां निरयात् घोरात् दीपोऽयं प्रतिगृह्यताम्। श्री वरदशंकराय नमः। दीपं समर्पयामि। आता नैवेद्य दाखवायचा आहे। आपण पहिल्यांदा शिऱ्याचा नैवेद्य दाखवूया, नंतर जेवणाचा दाखवू। ओम चंद्रमा मनसो जातश्चक्षो सूर्यो अजायत। मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणद्वायुरजायत। नैवेद्यं गृह्यतां देव भक्तिं मे ह्यचलां कुरु। ईप्सितं ते वरं देहि परत्रं च परां गतिं। शर्कराखण्डखाद्यानि दधि क्षीरघृतानि च। आहारभक्षभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम्। श्री वरदशंकराय नमः।
संयावक नैवेद्यम समर्पयामी. मंडल करा, भोवती पाणी फिरवा. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा. मध्ये पानीयम समर्पयामी. पुन्हा भोवती पाणी फिरवा आणि हात. ओम प्राणाय स्वाहा, अपनाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. 3 वेळा पाणी तामनात सोडा. उत्तरापोषणम समर्पयामी. हस्तप्रक्षालनं समर्पयामी. मुखप्रक्षालनं समर्पयामी. करोद्वर्धनार्थे चंदनं समर्पयामी. फूल, गंध, अक्षत देवाला वाहायचं आणि सुपारीच्या विड्यावर आणि एका फळावरती पाणी सोडायचं. पूगी फलम महादिव्यम नागवल्ली दलैर्युतम कर्पूराला समायुक्तम तांबूलम प्रतिगृह्यतां. श्री वरदशंकराय नमः. तांबूलं समर्पयामी. फलेन फलितं देव, फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं. तस्मात् फलप्रदानेन सफलास्युर्मनोरथाः. श्री वरदशंकराय नमः. विविध फलानि नारिकेलफलं च समर्पयामि. नमस्करोमि. आता कथा वाचन करायचं. अथ श्री वरदशंकर व्रतकथा प्रारंभ्यते. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत. शौनकादी ऋषी सुतास म्हणतात, हे महाप्रज्ञ पुराणयज्ञ सूत महर्षे, ज्यामुळे मानव समाजाचे कल्याण होईल व मनोरथ पूर्ण करणारे आणि कलियुगामध्ये सहज करता येण्यासारखे एखादे व्रत ऐकण्यास आम्ही अतिशय उत्सुक आहोत. तेव्हा सूत म्हणतात, हे ऋषीवर्य हो, पूर्वी क्रौंच पर्वतावर कार्तिक स्वामी राहत होते. तेथे अगस्त्य ऋषी गेले व म्हणाले, मी नित्य काशी क्षेत्रात राहून भगवान श्री विश्वनाथाच्या सान्निध्यात असूनही मनशांती लाभत नाही. नित्यचिंतेमुळे मन नित्यकर्मात एकाग्र होत नाही. आज आपल्या दर्शनामुळे चिंता दूर झाली. तेव्हा कायम मनशांती देणारा असा एखादा उपाय मला सांगा. तेव्हा षण्मुख म्हणतात, शंकराविषयीची तुझी भक्ती मला माहीत आहे, म्हणून तुला व इतरांना हितकर, शिवपदप्राप्तीद अष्टैश्वर्य देणारे, सर्व संकट व रोग परिहारक असे भगवान शंकरांचे वरदशंकर नावाचे व्रत तू कर, म्हणजे तुझे दुःख कमी होईल. हे व्रत भगवान शंकरांनी ब्रह्मदेवाला जसे सांगितले तसेच मी तुला सांगतो. ते सावधानपणे ऐक. पूर्वी ईश्वर मायाशक्तीच्या योगे सर्व सृष्टीचा संहार करून आत्मस्वरूपामध्ये रमण झालेला असता त्या महाप्रलयातून सृष्टी उत्पन्न करण्याची इच्छा झाली. तेव्हा अहंस्फुरण रूप शक्ती उत्पन्न होऊन त्यातून सत्वगुणी विष्णू उत्पन्न झाले. त्यांच्या नाभीपासून कमल व त्यातून ब्रह्मोत्पत्ती झाली. सर्व पृथ्वी जलमय झालेली पाहून मी काय करावे या चिंतेत ब्रह्मदेव असताना त्याला एक आश्चर्यकारक घटना दिसली. विष्णूच्या कर्णमलापासून मधु व कैटभ नावाचे 2 दैत्य उत्पन्न होऊन त्यांनी ब्रह्मदेवाला पाहिले व त्याला मारण्यासाठी ते धावले. तेव्हा ब्रह्मदेवाने सर्व संकट विमोचनक भगवान शंकरांचे स्तवन केले, रक्षणाविषयी प्रार्थना केली. तेव्हा आकाशवाणीच्या द्वारा भगवान शंकर म्हणतात, हे ब्रह्मदेवा, वरदशंकर नावाचे व्रत यथाविधी तू कर, म्हणजे संकटमुक्त होशील. संकटमुक्त होताच हे व्रत मी करीन असा ब्रह्मदेवाने तत्क्षणी संकल्प केला. संकल्प होता क्षणीच शंकर कृपेने विष्णू शरीरापासून सबाहू योगनिद्रा बाहेर पडली. निद्रा दूर जाताच विष्णू जागृत झाले. ब्रह्मदेवाची स्थिती पाहून त्या दैत्यांबरोबर युद्ध करू लागले. मुष्टिघात व कोपराने सतत 5000 वर्षे युद्ध करून विष्णू अतिशय दमले व पलायन करू लागले. तेव्हा दैत्य म्हणतात की युद्ध सोडून निघालास कुठे?
तोपर्यंत विष्णू जलाशयात दडी मारून बसले व दैत्य त्यांचा शोध करू लागले. भगवान विष्णू 100 वर्षे तेथे होते. त्यांनी दैत्य भयमुक्तीसाठी, हे शंकरा, तू सकल साक्षी व सर्वांतर्यामी आहेस, अशी दिव्यवाणीने स्तुती केली. तेव्हा शंभू प्रकट झाला. त्याला साष्टांग नमस्कार करून संकटाचे स्वरूप सांगून संकटमुक्त करा अशी विनंती केली. स्कंद म्हणतात, विष्णूने केलेली स्तुती ऐकून संतुष्ट झालेले शंकर म्हणतात, पूर्वपुण्य म्हणजेच दैव व दैवानुकूलतेशिवाय उद्योग व्यर्थ होय. अर्थोत्पत्ती व उद्योग दैवामुळेच होत असतो. म्हणून तू वरदशंकर व्रत कर. त्यामुळे तुझे दुःख समूळ नष्ट होऊन इच्छित फळ मिळेल. तेव्हा विष्णू म्हणतात, हे शंकरा, हे व्रत केव्हा व कसे करावे याची सर्व माहिती विधीपूर्वक मला सांगा. शंकर सांगतात, वरदशंकराची सुवर्ण, रौप्य अथवा ताम्र अशी यथाशक्ती प्रतिमा करावी, अथवा सुपारी ठेवून पार्वतीसह आपल्या वैभवानुसार अष्टौ लोकपालादींची भक्तियुक्त अंतःकरणाने पूजा करावी. गव्हाचा रवा, तूप, साखर यांनी युक्त असा नैवेद्य तयार करून त्याचे 3 भाग करून पहिला शंकराला, दुसरा ब्राह्मणाला आणि तिसरा जमलेल्या आप्तेष्ट मित्र परिवारास द्यावा. याचे अभावी अनुकूल अशी दुसरी वस्तू घेऊन वरीलप्रमाणे अर्पण करावी. कथाश्रवण करावी. या प्रसादास शूद्रादिकांच्या स्पर्शाचा दोष नाही. ब्राह्मण दंपतीस भोजन घालावे. रात्रो कथा कीर्तनादी कार्यक्रमाने जागरण करावे. दुसरे दिवशी उत्तरपूजन करून विसर्जन करावे. यामुळे सर्व दुःखांचा परिहार होतो. आपत्काळी केवळ जलाने जरी पूजन केले तरी हे व्रत पूर्ण होते. इतके बोलून सदाशिव अंतर्धान पावले. नंतर भगवान विष्णूंनी जलोपचाराने हे व्रत केले. कारण यावेळी भगवान विष्णू दैत्य भयाने जलाशयात होते. कथा कोण सांगणार? या विवंचनेत असताना त्यांच्या नाभी कमलातून सुवर्णकांतीयुक्त भगवान ब्रह्मदेव प्रकट झाले. शिवकृपेने कथा सांगण्यासाठी 4 वेद प्रगटले. विष्णूंनी कथा श्रवण करून ब्रह्मदेवास प्रसाद देऊन स्वतः भक्षण केल्यावर लोककल्याणकारी वरदशंकराची स्तुती केली. तेव्हा वरदशंकर संतुष्ट होऊन म्हणाले की मी तुझ्या व्रताने संतुष्ट झालो आहे, म्हणून हे सुदर्शन चक्र तुला देतो आहे. याने जगाला दुःख देणाऱ्या दैत्यांना जिंकून या व्रतामुळे तू जगतपूज्य होऊन त्रैलोक्याला भुक्ती व मुक्ती देशील. सुरासुरासहित गंधर्व, नाग, यक्ष इत्यादी तुझी पूजा करतील. माझ्या कृपेने ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करेल. माझे तेज तुझ्या ठिकाणी मी स्थापन करतो व वैकुंठ हे स्थान तुला राहावयास देतो. त्यानंतर शंकरांचे दिव्य तेज विष्णूच्या ठिकाणी संक्रमित झाले. त्यामुळे भगवान विष्णू दैदिप्यमान होऊन समुद्रातून बाहेर आले व त्यांनी सुदर्शन चक्राने मधुकैटभ दैत्यांचा नाश केला. त्या दैत्यांच्या मेधामुळे पृथ्वीला मेदिनी असे नाव पडले. दैत्यांच्या अस्थींचे पर्वत झाले. भगवान विष्णू वैकुंठात गेले. षण्मुख म्हणतात, हे अगस्त्य ऋषे, या व्रतामुळे ब्रह्मा व विष्णू संकटमुक्त झाले. म्हणून तू हे व्रत कर, म्हणजे सर्व दुःखांचा परिहार होऊन विश्वेश्वराचे नित्य दर्शन होऊन सृष्टीच्या आरंभीचे हे पुण्यकारक आख्यान जे कोणी श्रवण करतील वा करवतील ते सर्व संकटमुक्त होतील. इति श्री भविष्योत्तरपुराणे व्रतखंडे वरदशंकर व्रता कथनम नाम प्रथमोऽध्यायः. अथ द्वितीयोऽध्यायः.
ही सर्व कथा ऐकून अगस्त्य ऋषी म्हणतात, हे षडानना, व्रत ऐकून मी धन्य झालो, तरी अजूनही माझी अतृप्ती कायमच आहे. म्हणून जेणेकरून माझे समाधान होईल अशी एखादी कथा पुन्हा मला सांगा. तेव्हा स्कंद म्हणतात, हे विप्रवर्या, संपत्ती व पुत्रद असे हे व्रत आहे. याबद्दल ब्रह्मदेवाची एक कथा सांगतो, ती ऐक. पूर्वी ब्रह्मदेवाकडे विष्णूने सृष्टीच्या उत्पत्तीचे कार्य सोपविले. ते कार्य करीत असता सृष्टीला स्थैर्य येईना. तेव्हा विष्णू म्हणतात, हे ब्रह्म्या, वरदशंकर व्रत मी करीन असा पूर्वी तू संकल्प केला होतास, परंतु व्रत मात्र अद्याप केले नाहीस. म्हणून ते व्रत कर, म्हणजे सृष्टी स्थिर होईल. हे ऐकून भगवान विष्णूने जसे सांगितले तसे वरदशंकर व्रत केले. तेव्हा प्रसन्न झालेले शंकर ब्रह्मदेवाला म्हणतात, हे ब्रह्मदेवा, मी प्रसन्न झालो आहे. तेव्हा तू इच्छित वर माग. तेव्हा प्रजावृद्धी व्हावी व जे तुझी इच्छा पूजा करतील त्यांचे मनोरथ तू पूर्ण करावेस असा मी वर मागत आहे. असे ब्रह्मदेवाने म्हटल्यावर शंकर म्हणतात, ह्या व्रतामुळे तुझी सृष्टी स्थिर होईल व जे मानव माझे हे व्रत करतील त्यांची संतती वाढेल. वांझ, गर्भस्राव होणाऱ्या किंवा काकवंध्या म्हणजे एकपुत्रा अशा स्त्रीने ही व्रत केल्यास तिला सुपुत्र प्राप्ती होईल. धनवंतांना धन, विजयेच्छुकांना विजय मिळेल. कलियुगात हे व्रत तात्काळ फळ देणारे व इच्छित मनोरथ पूर्ण करणारे असे व्रत आहे. स्कंद म्हणतात, याप्रमाणे ब्रह्मदेवाला वर देऊन भगवान शंकर अंतर्धान पावले. आता याविषयी दुसरी एक कथा ऐक. विश्रव्याचा पुत्र कुबेर याने दिव्य तप करून ब्रह्मदेवाला संतुष्ट केले. ब्रह्मदेवाने त्याला लंकेचे राज्य देऊन इच्छेप्रमाणे गमन करणारे पुष्पक विमानही दिले. तसेच अनेक वरही दिले. यामुळे तो आनंदित होऊन लोकहित तत्पर झाला. कालांतराने पातालातून दैत्य प्रकटले. कुबेराचे ऐश्वर्य पाहून ते रावणास म्हणाले, तुझ्या सापत्न भावाला महान वैभव प्राप्त झाले असून लोक त्याची स्तुती करत आहेत. त्याला दारिद्र्य व त्याची सर्वत्र निंदा झालेली आणि तू सर्वैश्वर्य संपन्न झालेला आम्हाला कधी दिसशील? तेव्हा रावण म्हणतो, कुबेर माझा भाऊ असून तो मला पूज्य आहे, तरीसुद्धा त्याच्यापेक्षा अधिक ऐश्वर्य प्राप्तीसाठी मी अवश्य प्रयत्न करीन. असे सांगून रावण थेट गोकर्ण क्षेत्री गेला. तेथे त्याने 10,000 वर्षे उग्र अशी तपश्चर्या केली. शेवटी तपस्सिद्धीसाठी स्वतःचे शिरकमल शंकरांना अर्पण केले. सर्व देवगण भयभीत झाले. देवर्षी नारद रावणाजवळ आले. रावणाने त्यांना नमस्कार केला आणि म्हणाला, आपल्या दर्शनाने मी आज धन्य झालो. त्रैलोक्य प्राप्तीसाठी मी हे तप करीत आहे, परंतु अद्याप सदाशिव प्रसन्न होत नाही. तेव्हा आता मी कोणते व्रत करू? तेव्हा नारद म्हणतात, हे रावणा, सर्व सिद्धिकारक असे वरदशंकराचे व्रत तू कर, त्यामुळे तुला शिवदर्शन होईल. असे सांगताच रावण म्हणतो, हे व्रत कसे करावे याच्याविषयी मार्गदर्शन करावे. तेव्हा पूर्वी शंकराने ब्रह्मदेवाला व विष्णूला हे व्रत जसे सांगितले त्याप्रमाणे नारदांनी रावणास या व्रताचा विधी सांगितला. तो असा की पूर्ण पात्रात अष्टदिक्पाल, सोमराज, लक्ष्मी, विष्णू, वरदशंकर, जगदंबा भवानी, जया व समोर नंदिकेश्वर अशा 15 देवतांची प्रदोष समयी पूजा केली असता शिवशंकर प्रसन्न होऊन 14 भुवनांचे राज्य देतात. प्रसादाविषयी संपूर्ण माहिती देऊन नारद म्हणतात, या व्रताने आपले मनोरथ त्वरित पूर्ण होतात. रावणाने नमस्कार करून हे व्रत केले. त्याला सदाशिव प्रसन्न झाले व म्हणाले,
मनुष्या व्यतिरिक्त कोणाकडूनही तुझा वध होणार नाही. यक्ष, देव, राक्षस यांचा अधिपात कहशील. असे वर देऊन शंकर अंतर्धान पावले. नंतर रावण आपल्या कैकशी नावाच्या आईकडे जाऊन त्याने वरदशंकर व्रत केल्याचे सांगितले. दैत्यानं हे समजल्यानंतर तेही आनंदित झाले. पुढे रावणाने आपल्या सैन्यासह कुबेर पालिता लंका नगरीस वेढा दिला. युद्ध करून लंका राज्य मिळविले. नंतर त्रैलोक्य पादाक्रांत करून त्याने आपले मनोरथ पूर्ण करून घेतले. अगस्ती म्हणतात, हे स्कंदा, पुढे कुबेराने काय केले ते मला सांगा. स्कंद म्हणतात, राज्यहीन व शोक विव्हल झालेला कुबेर विमनस्कपणे इकडे तिकडे भटकत असता मनात म्हणतो, माझी व्यथा कशा बऱ्याने झाली असेल. देवसुद्धा माझी उपेक्षा का बरे करतात. म्हणून मी दिव्य तप करून शंकराला संतुष्ट करून घेतो व लंका राज्यापेक्षाही श्रेष्ठतान मी मिळवितो. नंतर तो कैलास पर्वतावर गेला व त्याने पुष्कळ वर्षे तपाचरण केले. तथापि मनःशांती नाहीच. त्याच वेळी परमशिवभक्त दधीचे ऋषी येताना त्याला दिसले. विधीपूर्वक त्यांचा सत्कार करून कुशल प्रश्न विचारले. नम्र झालेल्या कुबेराला दधीची ऋषी म्हणाले, लंकेत रावणाने वरदशंकराचे व्रत केले, त्यासाठी त्याने मला तिकडे बोलाविले होते. इकडे येत असता तू तप करीत आहेस असे ऐकले, म्हणून इकडे आलो. तू हे तप का करीत आहेस असे दधीची ऋषींनी विचारल्यावर कुबेर म्हणतो की ऋषीवर्य, रावणाने माझे राज्य हरण केले म्हणून मी अतिशय दुःखी झालो व मनःशांतीसाठी मी हे तप करीत आहे. तथापि भगवान शंकर अजूनही माझ्यावर प्रसन्न होत नाहीत. त्या राक्षसावर मात्र तो प्रसन्न झाला. तेव्हा दधीची म्हणतात, नारदोपदेशाने गोकर्ण क्षेत्री त्याने वरदेव शंकराचे व्रत केले. त्यामुळे तो सर्वैश्वर्य संपन्न झाला व तेव्हापासून तो प्रतिमासिक हे व्रत करतो. तू सुद्धा हे व्रत कर असे सांगून त्यांनी व्रताचा संपूर्ण विधी सांगितला. कुबेराने हे व्रत केल्यावर भगवान शंकर प्रसन्न होऊन म्हणाले, तुझ्या तपाने व व्रताने संतुष्ट झालो आहे. उत्तर दिशेला अलका नावाची नगरी निर्माण केलेली आहे. तेथे आपल्या सर्व यक्षांसह राहून सर्व ऐश्वर्याचा भोग घेशील. नवविधीचा अधिपती होशील. तुला अजरामता मिळेल. देव, दानव व गुह्यक सुद्धा तुला त्रास देणार नाहीत. माझ्या कृपेने लंका राज्यापेक्षाही श्रेष्ठ असे वैभव तुला प्राप्त झाले आहे. त्याचा उपभोग घे. असा वर देऊन भगवान शंकर अंतर्धान पावले. कुबेरही या व्रतानं अलकाधिपती बनला व सर्व ऐश्वर्य संपन्न झाला. स्कंद म्हणतात, हे अगस्ती मुने, गुह्यकातिगुह्य असे हे वरदशंकराचे व्रत व कथा यथामती मी निवेदन केली. हे व्रत विधियुक्त व श्रद्धापूर्वक करून जे कथा श्रवण करतील ते आपल्या पितरांसहित कैलासाला जातील. त्यांचे मनोरथ पूर्ण होतील. राज्यभ्रष्टांना राज्यपद प्राप्ती होईल. म्हणून सर्व सुखाची इच्छा करणाऱ्याने हे व्रत अवश्य करावे. इति श्री भविष्योत्तर पुराणे व्रतखंडे कलौ वरदशंकर व्रत नाम द्वितीयोऽध्यायः. अथ तृतीयोऽध्यायः. सूत म्हणतात, दारिद्र्य दुःखनाशक, सत्पुत्र सकल सुखकारक, शिवपद प्राप्त करून देणारे हे वरदशंकर व्रत आहे. याबद्दल आणखी एक कथा सांगतो, ती ऐका. पूर्वी अवंती नगरात भक्ती नम्र प्रजाहितेच्छू आणि तपस्वी असा जय नावाचा एक राजा राज्य करीत होता. ज्याच्या प्रजेला तित्तीळ मात्र दुःख नव्हते. कालांतराने पूर्वकर्मामुळे त्याला अंधत्व आले. त्यावेळी पौंड्रक देशीय राजाने त्याच्या व राज्यावर हल्ला करण्याचा विचार करून नगरीला वेढा दिला. तेव्हा जय राजा
नगरत्याग करून भार्येसहित दाट वनात गेला. राजा म्हणतो, हे प्रिये, अशी ही दुःखद स्थिती कशामुळे बरे प्राप्त झाली असावी? अशा स्थितीत दुःख भोगण्यापेक्षा मरण काय वाईट? म्हणून माझ्या पश्चात तू देहत्याग करून स्वर्गात जा, ज्यामुळे असे दुःख पुढील जन्मी तुझ्या वाट्याला येणार नाही. तेव्हा राणी म्हणते, आपल्याला मिळणाऱ्या सुखदुःखाचे कारण आपले पूर्वकर्म हेच आहे. या जन्मी आपण सत्कर्मच केलेले आहे. जे दुःख भोगत आहो ते पूर्वकर्मानुसार. म्हणून आपण यत्किंचितही दुःखी होऊ नये. येथून जवळच ऋषींचा आश्रम असावा असे वाटते. तेव्हा आपण तेथे जाऊन मुनिव्रताने जीवन कंठूया. असे म्हणून ते दोघे जवळ असलेल्या वामदेव ऋषींच्या आश्रमात पोहोचले. तेथे जातात त्यांचा श्रमपरिहार झाला. राणीने सुचविल्याप्रमाणे राजाने वामदेवांना यथायोग्य नमस्कार केला व म्हणाला, आमचे रक्षण करा. वामदेवांनी दुःखाचे कारण विचारल्यावर राजाने स्वतःच्या स्थितीचे वर्णन केले व या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग विचारला. तेव्हा वामदेवाने सर्व सुख देणारा भगवान शंकरांच्या पंचाक्षरी मंत्राने शंकराचे पूजन करावयास सांगितले. त्याप्रमाणे उभयतांनी सतत 7 दिवस आराधना केली व उभयता शंकरांना शरण गेले. 7व्या रात्री राजा झोपला असता वृद्ध ब्राह्मण रूपाने सदाशिव येऊन राजाला म्हणाले की वरदशंकराला भज. सर्व विधीयुक्त असलेले पुस्तकही दिले. राजाने उठल्यावर पुस्तकास वंदन केले व भार्येला म्हटले, हा भगवान शंकरांचा कृपाप्रसाद घेऊन आपण वामदेवांकडे जाऊ. तेथे गेल्यावर सर्व वृत्त ऐकून वामदेव म्हणतात, तुझे जपतप पूर्ण झाले, म्हणून तू आता वरदशंकर व्रत कर. राणी सहित राजाने व्रत केले. कथाश्रवण करून प्रसाद घेतला. तेव्हा शंकर प्रसन्न होऊन तेथे प्रकट झाले. राजाला दृष्टी प्राप्त झाली. दोघेही भक्तिभावाने नम्र झाले व म्हणाले, देवाधिदेवा, अनाथांच्या नाथा, या दुःखसागरातून तारणारा तुझ्याशिवाय दुसरा कोण आहे? निरंतर तुझ्या या चरणाची सेवा घडो. तेव्हा वरदशंकर म्हणतात, तुझे राज्य तुला प्राप्त हो. तू पुत्र पौत्रादी युक्त होऊन चिरकाल पृथ्वीसुखाचा उपभोग घेऊन अंती पत्नी पुत्रासहित कैलासास जाशील. तसेच हे राजा, हे व्रत भक्तियुक्त अंतःकरणाने जो करेल तो सर्व दुःखातून मुक्त होईल. या युगात या व्रताशिवाय दुसरे उत्तम व्रत नाही. कलियुगात सर्व धर्माचा लय होईल. त्यावेळी मानव कशाने मुक्त होईल असे राजाने विचारल्यावर शिव म्हणतात, वरदशंकर व्रत केल्यावर वरदशंकर कल्याणकारक असून तेच व्रत तेच परमतप आहे. सर्व दुःख व पाप निवारणार्थ या व्रताशिवाय कलियुगात दुसरे व्रत नाही. समरांगणात विजय प्राप्त करून देणारे, इच्छा पूर्ण करणारे असे हे वरदशंकर महात्म्य सांगून भगवान शंकर अंतर्धान पावले. जय राजा ही वामदेव ऋषींना नमस्कार करून आपल्या नगरीला गेला. 11,000 हत्ती सैन्य तयार करून शत्रूवर त्याने हल्ला करून विजय मिळविला. नंतर प्रतिमासी हे व्रत केल्यामुळे अंती त्याला वरदशंकर पदाची प्राप्ती झाली. सूत म्हणतात, अशा प्रकारे सर्व सुखकारक व सर्व दुःखहारक शिवपद प्राप्ती करून देणारे हे व्रत जो भक्तीने करील व कथा ऐकेल त्याच्यावर भगवान शंकर प्रसन्न होऊन इष्टसुख देतील. इति श्री भविष्योत्तर पुराणे व्रतखंडे कलौ वरदशंकर नाम तृतीयोऽध्यायः. वरदशंकरार्पणमस्तु. ओम श्री
भवानी शंकर मंगेश महारुद्र देवताभ्यो नमः श्री वर्ष शंकर देवताभ्यो नमः। रक्ष रक्ष परमेश्वर। हिरण्यगर्भ गर्भस्थं हेमबीजं विभावसोः अनंत पुण्य फल मदं शांति प्रयच्छ मे श्री वरद शंकराय नमः। महादक्षिणा समर्पयामि। चंद्रादित्यौ च धरणीर्विद्युदग्निस्थैव च त्वमेव सर्वज्योतिषीम् आर्तिक्यं प्रतिगृह्यतां श्री वरद शंकराय नमः। महानिरांजनदीपं समर्पयामि। आता आरती करायची। त्यानंतर कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि श्री वरदशंकराय नमः। कर्पूरार्तिक्यदीपं समर्पयामि नमस्करोमि। प्रदक्षिणा घालायची। ओम नाभ्यासिदंतरिक्षशीर्ष्णौ द्योः समवर्तत पदभ्यां भूमिर्ष श्रोत्रादधा लोकान् कल्पयन् यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे श्री वरदशंकराय नमः। प्रदक्षिणां समर्पयामि। ओम सप्तास्यान् परिदयस्त्रिः सप्तसमिदकृताः देवा यद्यज्ञन्तन्माना बध्नन् पुरुषं पशुं नमः सर्वहितार्थाय जगदाधारहेतवे साष्टांगोऽयं प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृताः। वरदशंकराला साष्टांग नमस्कार घाला। श्री वरदशंकराय नमः। नमस्कारं समर्पयामि। आता गंध फूल अक्षता असं देवाला वाहायचं। ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः। श्री वरदशंकराय नमः। मंत्रपुष्पं समर्पयामि। आता देवाला आवाहन करूया आपण। आवाहनं न जानामि। हात देवाजवळ पसरायचे आणि देवाजवळ मागणं मागायचं। आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि क्षमस्व परमेश्वर। मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर। यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे। श्री वरदशंकर वन्देऽहं कामदं प्रभुं लीलया विततं विश्वं येन तस्मै नमो नमः। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामांश्च देहि मे। यस्य स्मृत्या च नामोक्त्या तः पूजा क्रियादिषु न्यूनं संपूर्णतया याति सद्यो वन्दे तमच्युतं। श्री वरदशंकराय नमः। प्रार्थनां समर्पयामि। अनेन कृत षोडशोपचार उपचार पूजनेन तेन प्रीयताम्। ओम तत्सत्। श्री वरदशंकराय देवताभ्यो नमः। पाणी सोडा। रक्ष रक्ष परमेश्वर। आता पोथीची पूजा करायची। गंध अक्षता फूल व्हायच्या। अथ व्रतांगभूतं पुस्तकस्थित श्री सरस्वती पूजनम। ओम केशवाय नमः। ओम नारायणाय नमः। ओम माधवाय नमः। ओम गोविंदाय नमः। अद्य पूर्वोच्चरित वर्तमान एवं गुण विशेषणं विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ स्वतःचं नाव घ्या। मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थं श्री परमेश्वर प्रीत्यर्थं श्री वरदशंकर व्रतांगभूतं सरस्वती पूजनं व्यासपूजनं च करिष्ये। पुस्तकस्थित श्री सरस्वती देव्यै नमः। सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि।
श्री सरस्वती देवे नमः हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं च समर्पयामी हळद कुंकुवा. आता उदबत्ती आणि दिवा दाखवा. श्री सरस्वती देवे नमः धूपम दीपम नैवेद्यम च समर्पयामी. नैवेद्य म्हणून एका फळावर पाणी सोडा. श्री सरस्वती देवे नमः महादक्षिणां समर्पयामी. एका विड्यावर पाणी सोडा. श्री सरस्वती देवे नमः मंत्राक्षतान् पुष्पं च समर्पयामी. गंधफूल अक्षता व्हा. अनेन कृत सरस्वती पूजनेन तेन श्री सरस्वती प्रीयताम्. दीर्घमायुः. देवाला हात जोडा. दीर्घमायुः श्रेय शांति पुष्टि तुष्टिश्चास्तु. नमोस्त्वनन्ताय सहस्रमूर्तये क्षिरोरुबाहवे न सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारणे नमः. सकलाराधनैः स्वर्चितमस्तु अस्तु सकलाराधनैः स्वर्चितम्. आता तीर्थ घ्या. अकाल मृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनं शिवपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहं. पादोदकं सत्यमेव नरो यः पिबते तव तस्यान्तर्गतं पापं नश्यते नात्र संशयः. श्री वरदशंकरा प्रसादतु गृहीत्वा भक्तिभावतः सर्वान् कामान् आवाप्नोति प्रेत्य सायुज्यमाप्नुयात्. प्रसाद घ्या. इति श्री वरदशंकर पूजा कार्यं संपूर्णं. शुभं भवतु. कृष्णार्पणमस्तु. श्री वरदशंकराची उत्तर पूजा. आचम्यं के ओम श्री केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. विष्णुवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अधोक्षदाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. उपेन्द्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्रीकृष्णाय नमः. प्रणवस्य परब्रह्म ऋषि सा परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. ओम भूं भुवां स्वाहा. ओम महा. ओम जना. ओम तपा. ओम सत्यं गायत्री मंत्रमणा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. प्रथम उजव्या कानाला नंतर डाव्या कानाला हात लावा. ओम आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरोम. हात धुवा. श्री वरदशंकर प्रीत्यर्थम. आता गंध अक्षता फूल असं देवाला वा. श्री वरदशंकर प्रीत्यर्थम गंधा दीपम उपचारैः पूजनं करिष्ये. श्री वरदशंकराय नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. अक्षतान् समर्पयामि. हळद कुंकुवा हरिद्रां कुंकुमं च समर्पयामि. श्री वरदशंकराय नमः. पूजार्थे पुष्पाणि बिल्वपत्राणि समर्पयामि. फुलवः बेल्वः. तथा च श्री वरदशंकराय नमः. तथा च धूपं समर्पयामि. उद्बत्ती दाखवा. दिवा दाखवा.
श्री वरदशंकराय नमः. दीपं समर्पयामि. श्री वरदशंकराय नमः. महानैवेद्यं समर्पयामि. दूध साखरेचा नैवेद्य दाखवा. नैवेद्यार्थ नैवेद्यं दुग्ध शर्करा नैवेद्यं समर्पयामि. ओम प्राणाय स्वाम अपनाय स्वाम व्यानाय स्वाम उदनाय स्वाम समनाय स्वाम ब्रह्मणे स्वाहा. मध्ये पानीयं समर्पयामि. ओम प्राणाय स्वाम अपनाय स्वाम व्यानाय स्वाम उदनाय स्वाम समनाय स्वाम ब्रह्मणे स्वाहा. 3 वेळा पाणी सोडा. उत्तरापोषणं समर्पयामि. मुखप्रक्षालं समर्पयामि. हस्तप्रक्षालं समर्पयामि. करोद्वर्धनार्थे चन्दनं गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. नमस्करोमि. गंधफूल अक्षता वाहा. देवाला नमस्कार करा. आरती करा. साष्टांग नमस्कार घालून देवाची प्रार्थना करा. इति उत्तरपूजा कार्यं संपूर्णम. आता कलश आहे तो किंचित हलवायचा आणि आतल्या फक्त सुपाऱ्या असतील त्यांच्यावरती अक्षता वाहायच्या आणि विसर्जन, बाकीचं सगळं विसर्जन करायचं. अक्षता वाहताना श्री वरदशंकर देवता नमस्करोमि हा मंत्र म्हणायचा. अनेन कृत पंचोपचार पूजनेन तेन श्री वरदशंकर देवता प्रीयतां. श्री वरदशंकर देवता भ्यो नमः. यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिवीम् इष्टकाम प्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च. इति श्री वरदशंकर पूजा विधी संपूर्णम. अक्षता वाहून झाल्यानंतर मग विसर्जन करायला हरकत नाही.